हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मीही मजेत. सो काल आम्ही गेलो होतो शेतामध्ये. विराज माही देखील स्कूलवरून लवकर आले होते आणि पेरणी तर 8 दिवसापूर्वी झालीच होती, पण मलाच जायला जमले नव्हते. म्हणून आज आम्ही 5 वाजता शेतामध्ये गेलो. काम नसतानाही फेरफटका मारून येण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपली शेती. आणि विराटचे मात्र एक होते किंवा मग तू माझ्याशी क्रिकेटने खेळणार असशील तर मी शेतामध्ये येणार. म्हटलं ठीक आहे चल. मलाही सोबत हवीच होती, त्यामुळे सोबत गोब्यालाही घेतले आणि आम्ही शेतामध्ये गेलो. आणि पुढे जातो. तू सायकल तिकडून घेऊ नको रे, तिकडूनच घे ना. बऱ्यापैकी लोकांनी टोकननी केली होती आणि आम्ही देखील आमच्या शेतामध्ये पोहोचलो. पण जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसल्यामुळे बी कुठे उगवले होते कुठे नाही. वरुण राजा काही यायचं नावच घेत नव्हता. पण वातावरण जर असेच पुढे 4-5 दिवस राहिले तर लोकांना दुबार पेरणी करावी लागेल. पाऊस नाही आहे आणि त्यामुळे नद्यांचे पाणी देखील तळ गाठले आहेत. त्यामुळे नद्यांचे पाणी देखील देऊ शकत नाही. आज शेताच्या आजूबाजूचा परिसर मात्र अगदी बघण्यासारखा झाला आहे. तुम्हाला इथं दिसत असेल कुठेतरी उगवलेलं आहे, कुठे कुठे नाही आहे. उचलून घे त्याला. आहे इथे माझ्याकडे. अशी अवस्था झालेली आहे. हे बघा किती सुंदर उगवून आलेली आहे सोयाबीन. जिथे ओलावा आहे तिथे अशा पद्धतीने उगवले आणि जिथे ओलावा नाही आहे तिथे काहीच उगवले नाही. तुम्ही बघू शकता इकडे काहीच उगवलेलं नाही आहे. एका साईडने उगवलेलं आहे, एका साईडने नाही आहे. म्हणजे परिस्थिती आहे सध्याची. तुम्ही बघू शकता इथे जमीन खूप कोरडी पडलेली आहे आणि ओलावा अजिबातच नाही आहे. टोकनलेले बी मला पाहायचे होते, त्यामुळे थोडीशी टोकनलेलं माती आहे काढली. पण पाहिली काहीच तर बी उगवलेलं तसेच नाहीये. होते. त्याला बघू शकता इथे तुम्ही. बी तसेच दिसत आहेत अजून. हे बी पूर्ण ओले आहेत. पुन्हा त्याच्यावरती काय माती त्याच्यावर घातली, पण त्याला हवा आहे ओलावा. आता सर्वच लोक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. बघू केव्हा वरुण राजाचं आगमन होतंय आणि ही हिरवीगार शेती आमची कधी होते. इकडे विराजने गोब्याला शेतामध्ये बांधून ठेवले आणि इकडे आमचे क्रिकेट खेळणे चालू होते. थोडा वेळ आम्ही क्रिकेट खेळलो आणि मग घरी जाण्यासाठी निघालो. निसर्ग म्हणजे पृथ्वीवरील सजीव निर्जीव, हवा, पाणी, सुंदर असे पर्वत आणि जंगलाचा संगम. निसर्गाचे सौंदर्य हे माणसाला मनशांती आणि ऊर्जा देते. ही वाऱ्याची झूप आणि किलबिल करणारे पक्षी, यातून एक नवीनच संगीत तयार होते असं मला वाटतं. शेताच्या चारी बाजूंनी असणारा परिसर आणि निसर्गाचे सौंदर्य खरंच मन अगदी पाहिल्यानंतर प्रसन्न होऊन जाते. तुम्ही पाहतच असाल आजूबाजूचे वातावरण किती सुंदर आणि नयनरम्य आहे. इकडे विराज, माही आणि माझे क्रिकेट खेळणे चालू होते. सिक्स ऑफ चौकार पडला. गोबू काय करत बाबू?
या बोललं की दांडी होती. ये आउट. काय करता? हा हा. बॅट मारायचं ना सरळ दे. दगडात न घुसू दे. विकेट पाहिजे. बॉल लेके बस. ग्रीन सुटली होती. ए बॅट नको ग. ग्रीप गेली. आमच्या शेताजवळ असणारे हे सुंदर असे वटवृक्ष 2-3 झाडं आय थिंक एकत्र येऊन हा मोठा वृक्ष तयार झालेला आहे. वटवृक्ष. गहू इकडे बघ माही. माही इकडे बघ ग. किती छान दृश्य दिसते बघा. असेल की तिथे. ए थांब इथे थांब माही. भैयाची सायकल नाही आहे ती. सोड ना आता खाली. सोड त्याला. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ पाहून आमची शेती आणि आजूबाजूचा परिसर पाहून कसे वाटले ते कमेंट करून सांगायला विसरू नका. अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. सोड खाली. गोब्याला बघायला लागले. माहित